नमस्कार. मी भाग्यश्री पाठ. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट पुन्हा पडलं. 700 पॉईंट जवळजवळ मार्केट पडलं. म्हणजे मार्केटला दृष्ट लागली म्हणूया का? कारण 6 दिवस मार्केट तेजीत होतं. आज मार्केट का पडलं तर जॅक्सन होलची मीटिंग आहेच. दुसरं कारण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहेच. त्यामध्ये रुपया कमजोर होतो आहे. 87.56 लेव्हलला गेला. पण रुपया कमजोर झाला की नेहमी IT म्हणजेच टेक्नॉलॉजीचे शेअर वाढत असतात. आता ती स्थिती नाही. व्हिजांच्या कटकटी, अमेरिकेतल्या लोकांनाच नोकऱ्या द्यायच्या ह्या कटकटी आणि फार्मावर टॅरिफ वाढवण्याची शक्यता, 27 तारखेपासून ॲडिशनल 25% टॅरिफ जे सांगितले होते त्याप्रमाणे लागणार, त्यात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालूच आहे. या सगळ्या कारणांमुळे आज मार्केट पडलं. 700 पॉईंट मार्केट पडलं हे मी तुम्हाला सांगितलं. त्यातच सिमेंटच्या शेअरमध्ये आज मंदी होती आणि साखरेच्या शेअरमध्येही मंदी होती. IT आणि फार्मा दोन्हीमध्ये काही प्रमाणात तेजी होती. म्हणजे लार्ज स्केल नाही, मिड साईजच्या ज्या IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आज तेजी होती. मूनशाईन टेक्नॉलॉजी हिने रिअल मनी ऑनलाईन गेमिंग ऑपरेशन बंद करून टाकलं. रिअल मनी ऑनलाईन गेमिंग ऑपरेशन हे कामकाजच त्यांनी बंद करून टाकलं. तर या कंपनीत मूनशाईन टेक्नॉलॉजी या कंपनीत नजाराचा 46.07% एवढा स्टेक आहे. त्यामुळे नजाराचाही शेअर आज पडला. रिलायन्स इन्फ्रा ही पुणे सातारा टोल रोड 2000 कोटीला विकणार आहे. व्होडाफोन आयडिया तेजीत होता. पण व्होडाफोन आयडियाच्या संदर्भातली बातमी नेहमीचीच की AGR न्यूजच्या संबंधात रिलीफ पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून रिलीफ पॅकेज मिळेल. पण ही बातमी मुद्दामच पेरली जाते आणि मग शेअर वाढतो असं काही आहे का काय माहीत नाही. ओरिएंटल रेल इन्फ्राला कॉन्स्टंट साईड बेअरिंग्जसाठी भारतीय रेल्वेकडून 60 कोटीची ऑर्डर मिळाली. मिनी डायमंड्स इंडिया लिमिटेड हिने 3750 नवीन डिझाईन्स मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले. अपोलो हॉस्पिटलमध्ये ब्लॉक डील होणार असा सकाळी आपण बोललोच होतो. त्याप्रमाणे अपोलो हॉस्पिटलमध्ये ब्लॉक डील झालं. 7,850 रुपये प्रति शेअर भावाने 1.32% स्टेक किंवा 18.97 लाख शेअर्स विकले गेले. यातून 1,489 कोटी रक्कम प्रमोटरला मिळाली. अपोलो मायक्रोसिस्टीमला DRDOकडून 25 कोटींची ऑर्डर मिळाली. बजाज ऑटोने सांगितलं की रेअर अर्थ मिनरलसाठी जी तजवीज करायला पाहिजे
ती बजाज ऑटोनी केली आहे. त्यांच्याकडे तेवढी उपलब्धताही आहे आणि रेअर अर्थ मिनरलचा जो साठा त्यांनी केला आहे तो पुरेसा आहे. त्यामुळे ग्लोबल सप्लाय चेनच्या संदर्भात जी चिंता होती ती आता नाहीशी झाली आहे, कमी झाली आहे. त्यामुळे चेतक EV स्कूटर डिलिव्हरीसाठी तयार झाले आहे. कमिन्सनी 2.18 लाख शेअर्स ICICI प्रूचे विकले. मी 13 आणि 14 सप्टेंबरला कोर्स ठेवला आहे. त्यावेळेला गणपती वगैरे सगळं संपून जातं. त्यामुळे तुम्हाला शांतपणे कोर्स करता येईल. आणि कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असा कोर्स घेतला जाईल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जाते. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता. सेबी आणि IRDAI यांचा गोंधळ चालूच आहे. ते दोघंही नवीन प्रस्ताव ठेवत आहेत. सेबी आता जे इंट्राडेचे डेरिव्हेटिव्हचे व्हॉल्यूम होतात त्याच्यावर पण काही बंधनं घालणार आहे. आणि IRDAI सुद्धा मेडिकल इन्शुरन्स असतो त्याचा प्रीमियम किती ठेवायचा यावर बंधनं घालणार आहे. कारण तो प्रीमियम IRDAI ठरवेल आणि हा जो प्रीमियम ठरवायचा आहे तो मेडिकल फॅसिलिटीजचे जे रेट लावले जातात त्या रेटमध्ये जे इन्फ्लेशन होतं किंवा ते रेट ज्या दराने वाढतात त्या दराचा प्रीमियमशी कुठेतरी संबंध असला पाहिजे असं IRDAIचं मत आहे. त्यामुळे आवाच्या सवा प्रीमियम ठेवता येणार नाही. तो इन्फ्लेशन बरोबर म्हणजे मेडिकल फॅसिलिटीजचे जे दर वाढतात त्या वाढीबरोबर एवढे टक्के जर दर वाढले तर एवढा प्रीमियम असावा असं काहीतरी IRDAI ठरवण्याच्या विचारात आहे. म्हणून मेडिकल इन्शुरन्सच्या संदर्भातील किंवा लाईफ इन्शुरन्सच्या संदर्भातील शेअर आज मंदीत होते आणि त्याचप्रमाणे कॅपिटल मार्केटच्या संदर्भातील शेअरमध्ये सुद्धा आज फारशी तेजी नव्हती. म्हणजे 10-15 रुपये तेजी होती, सावरताना दिसत होते, पण अशी म्हणण्यासारखी तेजी नव्हती. आणि IRDAI ही पोर्टफोलिओवर सुद्धा आणि प्रॉडक्टवर सुद्धा काही मर्यादा निश्चितपणे घालणार आहे. एडलवाईज ही वेस्ट ब्रिज कॅपिटलला म्हणजे त्यांचा जो AMC बिझनेस आहे एडलवाईजचा तो AMC बिझनेसमधला 15% स्टेक 450 कोटीला वेस्ट ब्रिज कॅपिटलला विकणार आहे. एडलवाईज ही वेस्ट ब्रिज कॅपिटलला त्यांच्या AMCमधला 15% स्टेक 450 कोटी रुपयाला विकणार आहे. सगळेजण आता गणपतीच्या तयारीत मग्न असणार आहे. शनिवार रविवार ती तयारी करण्यातच जाईल आणि पुढचा आठवडा गणपतीची तयारी, मजा, डेकोरेशन, एकमेकांकडे गणपती पाहायला जाणं
यातच जाईल. त्यामुळे मी माझ्या ड्युटीप्रमाणे व्हिडिओ देत जाईल. पण मार्केट पडलं, मार्केट वाढलं, तुम्ही फारसं मनाला लावून न घेता गणपती बाप्पा एन्जॉय करा आणि मग गणपती पोहोचवल्यानंतर आपण पुन्हा मार्केटकडे लक्ष देऊया. तेवढा जर विसावा डोक्याला मिळाला तर पुन्हा मार्केट नव्या जोमाने आपल्याला करता येईल. नमस्ते.